महाड MIDC कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी महाड MIDC कार्यालयावर मनसेची धडक. उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावे. स्थानिकांना डावलण्याचे प्रकार. डेडलाईन आधी आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर मनसे स्टाईल दाखवून देऊ. सचिन गोळे. महाड औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण आणि स्थानिक बेरोजगारांच्या प्रलंबित प्रश्नांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता थेट संघर्षाच्या पवित्र्यात आली आहे. महाड MIDC प्रशासनाच्या मनमानी आणि उदासीन कारभाराला जाब विचारण्यासाठी आज महाड MIDC प्राधिकरण कार्यालयावर मनसेचा भव्य धडक मोर्चा काढून धडक दिली. यावेळी मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्थानिक कामगारांच्या अनेक मुद्द्यांवरती महाड MIDCचे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. डेडलाईन आधी आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर मनसे स्टाईल दाखवून देऊ, असे मनसे माथारी कामगार अध्यक्ष सचिन गोळे यांनी आपली ठाम भूमिका मांडली. मागण्या तर त्यांना सांगितल्या, मागण्या बऱ्याच होत्या की इथे स्वराज्याच्या राजधानीत आपल्याला मराठी पाटी नाही आहे कंपन्यांना, तर हे विसरलेत का मराठी भाषेला, आपल्या संस्कृतीला ती जाग आणून दिली. नदीमध्ये खुलेआम केमिकल सोडलं जातं आहे. त्याच्यानंतर हजारो परप्रांतीय इतर राज्यातले जे कामगार येऊन इकडे फिरतायत, काम करतायत, तर त्यांचं पोलीस स्टेशनला कोणतंही रेकॉर्ड नाही आहे. त्यांचं पडताळणी जो काय आपल्या PCC असतो, पोलीस व्हेरिफिकेशन, ते नाही आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. कामगारांना इथे पगाराच्या स्लिप मिळत नाहीत. एखाद्या कंपनीने 800 रुपये रोज दिला कामगारांना, तर या MIDC जे कोण ठेकेदार आहेत ते टोळ्या करून जातात, त्या कंपनीला दादागिरी करतात, कंपनीच्या गेटवर आंदोलनं करतात. म्हणजे या कंपनीत ॲक्च्युली चाललंय काय? पहिलं आपण ऐकायचो की UP बिहारला दादागिरी चालते किंवा तिकडे कोणता कायदा नाही आहे, पण आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना या महाड MIDC जे काय चाललंय, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी, दहशत, इथे भीती. एखाद्या कामगाराला जर कंपनीने सांगितलं की बाबा तुला परमनंट व्हायचं असेल तर वैयक्तिक 1-2 माणसांची नावं घेतली जातात की तुम्ही जाऊन त्यांना भेटा, मग त्यांचा निरोप आल्यावर परमनंट होऊन. अरे पण आज इकडे स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांची मेहनत, त्यांनी 7-7, 8-8 वर्षे जे काही दिलेत तुमच्या कंपनीला, तर त्यांच्या मेहनतीवरती त्यांना परमनंट कायमस्वरूपी नोकऱ्या मिळू द्या. असे अनेक विषय आहेत. पण एवढा गलतान आणि बोंगळ कारभार जो आहे ना ह्या महाड MIDC जो मी पाहिला, किंवा आमचे सहकारी आहेत, आता सचिन गोळे साहेब आहेत, राजेश उज्जनकर साहेब आहेत, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, पण इथे म्हणजे बोलतात ना ते गाव खातं. मला कळतच नाही की यांना सरकारी नोकरी किंवा ह्या MIDC प्राधिकरणावरती ह्या जे वरिष्ठ कोण आता आहेत त्यांना माहीतच नाही आहे ते ॲक्च्युली कोणाच्या बोलण्यावरती काम करतायत का खरोखर त्यांना कायदा माहिती असून सुद्धा झोपल्याचं सोंग करतायत. काहीही कळायला मार्ग नाही आहे इथे. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराजांच्या राजधानीमध्ये स्थानिक लोकांना कामं नाही आहेत, आणि स्थानिक लोकांना जिथे काम मिळतात तिकडचे हे ठेकेदार आहेत, जे MIDCमध्ये काम करतात, जे हे अधिकारी आहेत, त्यांच्या हाताखालचा भावला आहे. ज्या कंपनीमध्ये कंपनीला कामगारांसाठी भलं करण्यासाठी 800-900 रुपये पगार दिला जातो, हे कंत्राटदार कंपनीला सांगतात की 800 रुपये द्यायचा नाही, 400 रुपये द्यायचा. म्हणजे हे कंत्राटदार कामगारांचं भलं होण्यासाठी काम करतात की स्वतःच्या घरची पोळी बांधण्यासाठी काम करतात हे पहिलं कळत नाही. आणि ह्या ठराविक कंत्राटदारांना इकडचे ठराविक लोक, राजकीय लोक चालवतात. हे पहिलं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील कामगारांचं भलं झालं तर महाराष्ट्र पुढे होईल. दुसरी गोष्ट, MIDCमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत, इकडच्या गावाल्यांनी ठराव पास केला आहे की बाबा परप्रांतांना राहायला घरं द्यायची नाहीत, म्हणून MIDCमध्येच घरं बांधली जातात. मग त्याला परवानगी कुठनं येते? MIDCमधलं जे पाणी, केमिकलचं पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं, त्याला परवानगी कुठनं येते? कामगारांना मिनिमम वेजेस दिले जात नाही, PF दिला जात नाही, ESIC दिला जात नाही. ESIC कट होतो, तर ESIC कट झाल्यानंतर कामगारांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं? ह्याचं कोणालाही लेणं देणं नाही आहे. ठराविक राजकीय लोक ही MIDC चालवतात, अधिकारी हे त्यांच्या हाताखालचं भावलं आहे, आणि ते जसं ऑपरेट करतात तसं अधिकारी चालतात. पुढची रणनीती काय असणार आहे? त्यांना 25 तारखेचा वेळ दिला आहे. ज्या संघटनेने वेळ दिला आहे, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय पद्धत आहे, ठाकरे साहेबांची काय पद्धत आहे. जर 25 तारखेला आमचा आवाज यांच्या कानापर्यंत नाही गेला, त्यांच्या कानाच्या आत तो आवाज कसा घुसवायचा आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. थँक्यू.